अजिबातच लाठीचार्ज नाही झाला पाहिजे. तुम्ही स्टुडंट्सवर काय म्हणून लाठीचार्ज करताय? ते स्टुडंट्स काय मागताय तुमच्याकडून ते फक्त त्यांचं भविष्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी ते संघर्ष करतायत. जे झारखंडच्या जे आपल्या इथं जशी MPSC असते तिथं ती जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये इन्क्वायरी बसली पाहिजे, पेपर फुटी नाही झाली पाहिजे आणि जी काही अनियमितता होती तिथं ती थांबली पाहिजे, त्यासाठीच करताय ना. ते काय वोट मागताय, ते काय दुसरं काय मागताय का तुम्हाला? अभिजित दिपके आपल्यासोबत आहेत. रांची आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीनं जंतर मंतर झाला, अगदी असंच रांचीला पण झालं. CJPची नेमकी काय भूमिका आहे याबद्दलची? नाही, जसं तुम्ही म्हणाले जंतर मंतरवर झालं, अत्यंत म्हणजे त्याच प्रकारे रांचीमध्येही स्टुडंट्सला मारण्यात आलं, टीअर गॅस वापरण्यात आले आणि लाठीचार्जही खूप झाला. एक गोष्ट जी कळत नाही की जेव्हा कोणते राजकीय पक्ष आंदोलन करतात, प्रोटेस्ट करतात, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात येत नाही, त्यांच्यावर टीअर गॅस वापरण्यात येत नाही, तर फक्त स्टुडंट्सवरच हे का वापरण्यात येतं? काय स्टुडंट्स का आतंकवादी आहे का असं ट्रीटमेंट करण्यात येतं स्टुडंट्सवर? आणि देवेंद्र महातो जे या आंदोलनाचे नेते आहेत, काल रात्री मी त्यांच्याशी फोनवरही बोललो आणि त्यांची तब्येत अत्यंत खराब आहे. आज त्यांचा 10वा दिवस आहे उपोषणाचा आणि त्यांच्यावरही लाठीचार्ज झाला. जो व्यक्ती 10 दिवसापासून उपोषणावर बसलेला आहे, कशासाठी? स्टुडंटसाठी बसलेला आहे. झारखंडचे जे लाखो युवा आहेत त्यांच्या भविष्यासाठी बसलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाठीचार्ज करतायत. जो ऑलरेडी 10 दिवसाच्या उपोषणावर होता आणि त्यांनाही खूप मारण्यात आलेले आहे आणि ते मला सांगतो तेव्हापासून त्यांना चेस्ट पेनचा पण खूप जास्त प्रॉब्लेम होतो आहे. तर देवेंद्र महातोंसोबत माझं हेच बोलणं झालेलं की ते या आंदोलनाचे नेते आहेत आणि हे जे आंदोलन त्यांच्याच नेतृत्वात चालू राहील आणि त्याकरिता CJP जी काही मदत लागेल CJP पूर्णपणे मदत करेल त्यांची आणि ज्या काही मागण्या असतील त्याचं आम्ही पूर्णपणे समर्थन करू. सरकार बदलतं, म्हणजे राज्याचं सरकार बदलतं, पण विद्यार्थ्यांच्या प्रती जी सरकार जरी बदललं ती भावना तीच कायम राहते. तेच म्हणजे मला तीच गोष्ट कळत नाही. एक ते असं आहे की राज्य नाही जिथं पेपर लीक होत नाही किंवा जिथं शिक्षणात धांदली होत नाही आणि जेव्हा विद्यार्थी त्याच्यावर आवाज उठवतात तेव्हा कुठलंही सरकार असो ते विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवत आहेत, टीअर गॅस चालवत आहेत, ते हे कुठं ना कुठं थांबले पाहिजे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, आतंकवादी नाही आहे. त्यांना आतंकवाद्यांसारखी वागणूक जी भेटती आहे, यास कोणाची सरकार असो, झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांची सरकार आहे, केंद्रामध्ये BJPची सरकार आहे, पण जे विद्यार्थ्यांना वागणूक भेटली ती काय वेगळी नाही भेटलेली, सारखीच भेटलेली आहे. राहुल गांधींनी पण याचा म्हणजे प्रत्यक्षरित्या निषेध केला की शांततेच्या आंदोलनावरती अशा पद्धतीचा लाठीचार्ज व्हायला नको. अजिबातच लाठीचार्ज नाही झाला पाहिजे. तुम्ही स्टुडंट्सवर काय म्हणून लाठीचार्ज करताय? ते स्टुडंट्स काय मागताय तुमच्याकडून ते फक्त त्यांचं भविष्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी ते संघर्ष करतायत. जे झारखंडच्या जे आपल्या इथं जशी MPSC असते तिथं ती जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये इन्क्वायरी बसली पाहिजे, पेपर फुटी नाही झाली पाहिजे आणि जी काही अनियमितता होती तिथं ती थांबली पाहिजे, त्यासाठीच करताय ना. ते काय वोट मागताय, ते काय दुसरं काय मागताय का तुम्हाला? दिल्लीत काय बैठक नाही, आमचं आता जो 15 तारखेचा आपला जो मुद्दा आहे की 15 तारखेपासून आपल्या देशाला आता 80 वर्ष होत आहेत स्वातंत्र्य मिळून, पण त्यानंतरही आपल्या देशात ज्या सरकारी शाळा आहे खास करून ग्रामीण भागात, त्या ग्रामीण भागातल्या शाळा आजही म्हणजे एकदम अत्यंत वाईट अवस्थेत आहे. त्याच्यावर कोणीच काम केलेलं नाही. आपण पाहिलं नोटबंदीनंतर कसे एकानंतर एक हेडक्वार्टर बनवण्यात आले प्रत्येक जिल्ह्यात. आता सध्यामध्ये एक नवीन पार्लमेंट बनवण्यात आली, PM हाऊस नवीन बनवण्यात आलं. मग असा विकास ग्रामीण भागात का नाही होते? त्या मुलांसाठी का नाही होते? जे शेतकऱ्यांचे मुले, कामगारांचे मुले, त्यांच्या मुलांसाठी का अशा शाळांनी बांधण्यात येत आहे? जसं तुम्ही पार्लमेंट बांधतात, हेडक्वार्टर्स बांधतात, का जे शेतकऱ्यांची मुलं आहेत, जे कामगारांची मुले, ते तुम्हाला देशाचं भविष्य नाही वाटत का? त्यांच्यासाठी कोण काम करणार आहे, कोण विचार करणार आहे? तर देशाला आता 80 वर्ष होत आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून, तर आता तरी कुठे जाऊन आपण त्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या मुलांना त्या फॅसिलिटीज भेटल्या पाहिजे ज्या पुण्यामध्ये भेटतात, मुंबईमध्ये भेटतात किंवा दिल्लीमध्ये भेटतात. त्यांच्यासाठी विचार करणं गरजेचं आहे, कारण की हेही मुलं भारताचे भविष्य आहे. जसे तुम्ही जे मुलं IITमध्ये शिकतात त्यांना म्हणतात हे भारताचे भविष्य, जे मुलं डॉक्टर बनतात त्यांना म्हणतात हे भारताचे भविष्य, तसे शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे मुलं या देशाचे भविष्य आहे. जसं आपण आपल्या गावी जाणार आहे तसे CJPचे प्रत्येकजण त्यांच्या गावी जाणार आहे आणि आम्ही सगळे आमच्या गावी जाऊन तिथलची शाळा बघू आणि तिथं नंतर आम्ही सरपंचांना विनंती करू की तुम्ही गावकऱ्यांच्या सपोर्टनी, गावकऱ्यांनाही आम्ही आवाहन करू की जे काही सहकार्य करावं लागेल ते सहकार्य करा आणि ज्या शाळा आहे आपल्या ग्रामीण भागातल्या त्या शाळा आपल्याला नीट कराव्या लागतील. कारण की जर या मुलांना आपण शिकवलं नाही, यांना जर आपण चांगल्या फॅसिलिटीज दिल्या नाही तर ते कसं काय शिकतील? ते आज म्हणजे मुलींना इतक्या दूर पायी जावं लागतं आणि शाळेत जाऊन पण त्यांना पाण्याची सुविधा भेटत नाही, वॉशरूमची सुविधा भेटत नाही. ते एक गावातली मुलगी कसं काय शिकणार आहे? कुठं ना कुठे या मुद्द्यावर काम झालं पाहिजे. त्यामुळे मी स्वतः गावी जाणार आहे आणि त्याची या मोहिमेची सुरुवात. दिल्लीत बैठक हो, याच अनुषंगाने. येस.
हे होते अभिजित दिपके आणि त्यांनी जे सांगितलंय की रांचीबद्दलची त्यांची भूमिका आणि आता पुढच्या 2 दिवसात दिल्लीत बैठका घेतील आणि त्यानंतर जी त्यांची शाळेची मोहीम आहे त्याला सुरुवात होईल. प्रत्येक CJPचा जो पदाधिकारी आहे तो त्यांच्या गावात जाईल. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.